भिकारी समजून मदत द्यायला गेला. त्याने डोळे मिटताच पुरता हादरला. हादरवून सोडणारे सत्य समोर. नेमकं काय पाहिलं त्याने? का थरथर कापू लागले हात? आणि त्या एका क्षणात असा कोणता बदल झाला की संपूर्ण आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलू लागला. पाटण्याच्या गजबजलेल्या रस्त्यावर तो दिवस अगदी नेहमीसारखाच होता. लोकांची धावपळ, हॉर्नचा कर्कश आवाज, रस्त्याच्या कडेला उभे असलेले छोटे विक्रेते आणि त्यांच्यात एक कोपऱ्यात बसलेला एक वृद्ध माणूस. फाटके कपडे, अस्ताव्यस्त केस आणि हातात एक जुनी पिशवी. प्रत्येक जाणारा त्यांच्याकडे पाहत होता, पण कोणी थांबत नव्हतं. तो माणूस मात्र शांत होता. कुणाकडे काही मागत नव्हता. फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांकडे बघत होता. काही वेळाने एक तरुण तिथून निघून जात असताना त्याच्या नजरेत तो वृद्ध आला. क्षणभर तो थांबला. मनात काहीतरी हल्लं. चल मदत करूया असा विचार करून तो त्याच्याकडे गेला. तरुणाने खिशातून काही पैसे काढले आणि त्या वृद्धाच्या हातात देण्यासाठी पुढे केला. पण जसं तो पुढे झुकला तसं त्या वृद्धाने अचानक डोळे उघडले आणि त्या क्षणी काहीतरी वेगळंच घडलं. त्या वृद्धाच्या नजरेत एक विचित्र आत्मविश्वास होता. तो साधा भिकारी वाटत नव्हता. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. जणू काही तो सगळं काही समजून घेत होता. तरुण थोडा गोंधळला, पण तरीही त्याने पैसे देण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्या वृद्धाने शांतपणे काहीतरी बोलायला सुरुवात केली. पण जे शब्द बाहेर आले ते ऐकून तरुण अक्षरशः स्तब्ध झाला. कारण ते शब्द साध्या भाषेत नव्हते, ते इंग्रजीत होते. व्हाय आर यू गिव्हिंग मी मनी? वृद्धाने विचारलं. तरुणाला क्षणभर काहीच सुचलं नाही. तो थोडा मागे सरकला. त्याला वाटलं कदाचित तो चुकीचं ऐकतोय, पण नाही. वृद्ध अगदी स्पष्ट स्वच्छ इंग्रजीत बोलत होता. डू यू थिंक आय नीड युअर हेल्प? पुन्हा प्रश्न आला. आता तरुणाच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य दोन्ही दिसत होतं. तो काही उत्तर देण्याच्या अवस्थेत नव्हता. आसपासचे काही लोकही थांबून बघू लागले. वृद्धाने हळूच हसत त्याच्याकडे पाहिलं. आय बेग, दॅट्स व्हॉट आय डू, तो म्हणाला. पण या वाक्यात काहीतरी वेगळं होतं. जणू तो फक्त सांगत नव्हता, तर काहीतरी खोल अर्थ देत होता. तरुणाने धीर करून विचारलं, तुम्ही असं का करता? वृद्धाने शांतपणे उत्तर दिलं, गॉड गिव्ज मी व्हॉट आय नीड अँड आय एम हॅपी विथ दॅट. हे ऐकून तरुणाच्या अंगावर शहारे आले. इतक्या साधेपणाने, इतक्या आत्मविश्वासाने बोलणारा हा माणूस खरंच भिकारी आहे का, असा प्रश्न त्याला पडला. थोड्याच वेळात त्या वृद्धाने डोळे मिटले आणि काही सेकंद शांतता पसरली. वातावरणात एक वेगळाच ताण निर्माण झाला. सगळेजण त्याच्याकडे बघत होते. अचानक वृद्धाने गाणं म्हणायला सुरुवात केली. त्याचा आवाज इतका सुरेल, इतका भावनिक होता की सगळेजण मंत्रमुग्ध झाले. ते गाणं होतं ही विल हॅव टू गो. रस्त्यावरचा गोंधळ जणू थांबला होता. लोकांनी आपले पाय रोखले. कुणालाही पुढे जायची घाई नव्हती. त्या आवाजात काहीतरी जादू होती. तरुणाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला कळेना हा अनुभव नेमका काय आहे. एक भिकारी आणि इतकं सुंदर गाणं. गाणं संपल्यावर काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. कुणीही टाळ्या वाजवल्या नाहीत. कुणी काही बोललं नाही, कारण सगळे अजूनही त्या क्षणात हरवले होते. तरुणाने पुन्हा एकदा त्या वृद्धाकडे पाहिलं. आता त्याला तो माणूस वेगळाच वाटत होता. फक्त भिकारी नाही, तर काहीतरी खूप मोठं. तुम्ही कोण आहात? त्याने हलक्या आवाजात विचारलं. वृद्धाने पुन्हा एक स्मित केलं. जस्ट मॅन लिव्हिंग विथ व्हॉट गॉड गिव्ज, असं म्हणत तो पुन्हा शांत बसला. त्या क्षणी तरुणाला जाणवलं, आपण किती पटकन लोकांना ओळखतो, त्यांच्यावर शिक्के मारतो, फक्त दिसण्यावरून निर्णय घेतो. तो तिथून निघाला, पण त्याचं मन तिथे चढकून राहिलं होतं. त्या भेटीने त्याला आतून हलवून टाकलं होतं. घरी जाताना त्याच्या डोक्यात सतत तेच विचार फिरत होते. आपण खरंच कोणाला ओळखतो का? खरं आयुष्य म्हणजे काय? त्या एका घटनेने त्याचं विचार विश्व बदललं होतं. आणि शेवटी त्याला उमगलं, तो वृद्ध भिकारी नव्हता, तो एक शिकवण होता, जी आयुष्यभर लक्षात राहणारी होती.